तालुक्यातील वाडेगाव ते सावे रोडवर मान नदी पात्रातून बेकायदा वाळू उपसा करून वाहतूक करणारा टिपर पोलिसांनी पकडलाय। या कारवाईमध्ये पोलिसांनी 20,000 रुपयांची 4 ब्रास वाळू आणि विना नंबरचा टिपर जप्त केला। यावेळी टिपर चालक हा अंधाराचा फायदा घेत पळून गेला। सदरची कारवाई ही शनिवारी पहाटे 4:30 वाजण्याच्या दरम्यान करण्यात आली। याबाबत टिपर चालक नबीलाल जबार सुतार राहणार खोमनाळ तालुका मंगळवेढा याच्या विरुद्ध सांगोला पोलिसांनी गुन्हा नोंद केलाय। सांगोला पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन मोरे हे रात्र गस्तीवर असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली। त्या आधारे घटनास्थळी छापा टाकला। त्यावेळी टिपर हा वाळू चोरून भरलेला दिसला। पोलिसांनी टिपर चालकाला हात करून थांबवण्याचा इशारा केला, मात्र टिपर चालकाने टिपर रस्त्याच्या कडेला थांबवून पळ काढलाय। पोलिसांनी जप्त केलेला माल सांगोला पोलीस स्टेशन आवारात आणून लावलाय।